नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, तसंच लाडक्या ठरलं तर मग या मालिकेमध्ये. ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या रोजच नवीन काहीतरी पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक गोष्ट पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरत आहे. आता आजचाही एपिसोड तसाच असणार आहे. आज जे काही घडणार आहे त्याने महिपत आणि साक्षी यांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, तर प्रिया आणि नागराजला देखील घाम फुटणार आहे. तसंच आपली दामिनी देशमुख ही देखील थोडीशी अस्वस्थ होणार आहे, कारण तिने जे काही सांगितलेलं आहे किंवा तिने जे काही ठरवलेलं आहे ते सगळं काही विस्कटताना आता दिसत आहे. तर नेमकं काय घडलं आहे हे पाहण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत पहा. तर चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. तर बघा, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला सायली आणि अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये फेऱ्या मारताना दिसत आहे. आता ते थोडेसे टेन्शनमध्येही आहे आणि ते खरं तर चैतन्याची वाट पाहत आहे. अर्जुन म्हणत आहे की अरे, हा चैतन्य अजून कसा आला नाही, त्याला इतकं महत्त्वाचं काम दिलेलं आहे आणि अजून तो आला नाही. आता असं म्हणता क्षणी चैतन्य आला आणि म्हणाला, आलो आलो, मी आलो, थांब जरा आणि बघ तुझ्यासाठी काय घेऊन आलो. तर आता त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य जे काही आहे ते लगेचच समजून जात आहे की त्याला जे हवं होतं ते त्याला मिळालेलं आहे. तो लगेचच कॉल रेकॉर्ड्स काढतो आणि अर्जुनच्या समोर ठेवतो. अर्जुनही ते तपासतो आणि त्याला बरोबर हे समजतं की साक्षीकडे 2 फोन होते. तिचा एक फोन आश्रमाच्या बाहेर स्विच ऑफ झाला होता, तर एक फोन आश्रमामध्येच होता. पण हा नंबर कुणाकडेही नव्हता, याबद्दल कोणाला माहीत नव्हतं. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही असं आता त्यांना समजलेलं आहे. आणि म्हणूनच कोर्टाची तारीख जी काही आहे ती पटकन त्यांनी घेतलेली आहे आणि कोर्टामध्ये हा पुरावा सादर करणं देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता दुसरीकडे दामिनी देशमुख हिला देखील अगदीच आत्ताच समजलेलं आहे की साक्षी 2 फोन वापरत होती. तेही नकळतपणे ह्या गोष्टी तिच्या समोर आल्या, पण आता ती मात्र भयंकर चिडलेली आहे. ती महिपतला म्हणत असते की मी तुम्हाला पहिल्यापासून वॉर्न करत आहे की जे काही आहे ते तुम्ही माझ्यापासून अजिबात लपवू नका, मला सगळं काही सांगा. तरीही तुमच्या या मूर्ख मुलीने तिच्याकडे 2 फोन आहे, ती 2 फोन वापरते हे का सांगितलं नाही, हे किती महत्त्वाचं होतं हे तुम्हाला ठाऊक नाही का. आता हे सगळं ऐकत असताना साक्षी मात्र खूप घाबरलेली आहे. साक्षी म्हणते की हो मॅडम, पण आता काय करायचं, मला खूप टेन्शन आलेलं आहे, आता मी नेमकं काय करू. आणि आता अर्जुनच्या हाती तो पुरावा लागला असेल का. आता दामिनी लगेचच म्हणते अर्थातच, कारण आपण जेव्हा तो पुरावा घेण्यासाठी गेलो तेव्हा ऑलरेडी तिथे एक माणूस आलेला होता आणि तो पुरावा घेऊन गेला आणि त्या गोष्टींमध्ये अर्जुन सोडून कोणालाही इंटरेस्ट नसणार, म्हणून 100% तो अर्जुननेच घेतलेला आहे. आता तुझं काही खरं नाही, तू फक्त आता एक गोष्ट करू शकते, तू जे काही घडलेलं आहे ते कबूल कर. आता तू जे काही घडलेलं आहे ते कबूल कर म्हटल्यावर मात्र महिपत चांगलाच तापलेला आहे. महिपत लगेचच दामिनीवर चिडलेला आहे. तो म्हणाला, अहो मॅडम, 2 वर्षांपासून माझी मुलगी ह्या कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे, ते कशासाठी, आणि मी तुम्हाला एवढे पैसे देतो ते कशासाठी. त्यावर लगेचच दामिनी म्हणते की आता एकतर तू कोर्टामध्ये खरं कबूल केलेलं बरं, कारण तू जेव्हा खरं कबूल करणार नाही तेव्हा आपोआप अर्जुन सगळे पुरावे सादर करणार आहे आणि तुला कायमची जन्मठेप देखील होणार आहे. म्हणूनच आता तू फक्त कोर्टाला एवढं सांग की हो, मी त्या दिवशी आश्रमात होते, पण विलासचा खून मात्र मी केलेला नाही, एवढं तुला बोलायचं आहे. त्यावर साक्षी म्हणते की हो मॅडम, पण मी गेले 2 वर्ष फक्त म्हणत आली आहे की मी आश्रमात नव्हते आणि आता ऐनवेळी जर मी असं सांगितलं तर काय होईल. तर दामिनी म्हणते दुसरं काहीही होणार नाही, फक्त तुला फाईन भरावा लागेल, जो की तू मागच्या वेळेसही भरलेला होता. तुला फक्त एवढं करावं लागेल, या व्यतिरिक्त तुला दुसरा काही त्रास होणार नाही. पण जर तू कबूल केलं नाही तर मात्र तू अडचणीत येऊ शकते. असं सांगितल्यानंतर साक्षीही विचारात पडलेली आहे की नेमकं आता करायचं काय. पण दामिनीच्या म्हणण्यानुसार महिपतने देखील तिला सांगितलं आहे की जसं मॅडम म्हणत आहे तसंच तू कर. आता दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायलीची कोर्टात जायची तयारी सुरू असते आणि सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तर प्रिया लगेचच म्हणते की ह्या कोर्ट कचेरीमुळे घरच्यांना किती त्रास होत आहे. तसंच अर्जुनची जी आई आहे ती देखील म्हणते की हो ना, एवढ्या कोर्ट केस झाल्या, पण मला आता असं वाटत आहे की ही जी केस चालू आहे ती एकदाची कधी संपते, कारण त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर देखील होत आहे. आणि प्रियाने हीच संधीचं सोनं करू पाहिलेलं आहे. ती म्हणते की हो ना, अर्जुनने ना खरं ह्या केसमधून पाय बाहेर काढून घ्यायला पाहिजे. आता काहीही उरलेलं नाही, कारण जी काही पत्रकार परिषद झाली त्यामध्ये देखील अर्जुनच्या चांगल्याच धिंड्या उडवल्या गेल्या आहे, असं ती अगदीच मिश्किलपणे म्हणत असते. आणि हे सगळं बोलणं अर्जुन आणि सायलीने ऐकलेलं असतं. त्यावर लगेचच प्रताप म्हणतो की अगं, कोर्ट कचेरी म्हटलं तर पत्रकार हे असं करणारच, आणि आता दामिनीला ठाऊक झालं आहे की आपण केस हरणार आहोत, अर्जुन जिंकणार आहे, म्हणूनच मुद्दाम तिने अर्जुनकडे ही पत्रकार परिषद पाठवलेली असेल आणि ह्या गोष्टी चालूच असतात, त्यामुळे आपण या गोष्टींमध्ये न पडलेलं बरं.
तिथेच लगेच अर्जुन आणि सायली येतात आणि ते म्हणतात, अगं प्रिया, भीती त्यांना वाटते जे खोटं बोलतात, ज्यांना भीती असते की आपण हरणार आहोत. बाकी आम्हाला भीती वाटत नाही, कारण आम्ही जिंकणार आहोत आणि हे अगदीच 10 दिवसांमध्ये तुला समजणार आहे. फक्त आता सावध मात्र त्यांनी राहायचं आहे जे महिपतला आणि साक्षीला इथून माहिती पुरवतात. त्यांनी मात्र आता सावध व्हायला हवं. हे ऐकल्यानंतर प्रियाला बरोबर समजतं की हा आपल्याबद्दल बोलत आहे आणि म्हणून ती जरा बेचैन होते. त्यानंतर लगेचच आपल्याला कोर्टाचा सीन पाहायला मिळालेला आहे. कोर्टामध्ये सगळेजण हजर देखील झालेले आहे. आता कोर्टची जी काही प्रोसेस आहे ती सुरू होते आणि लगेचच अर्जुन साक्षीला पुन्हा एकदा समोर काही प्रश्न विचारण्यासाठी बोलवतो आणि तो सुरुवातीला मागच्या चेनबद्दल विचारतो. तेव्हा जी दामिनी आहे ती त्याला नकार देते की तुम्ही तेच बोलू नका, जे काही नवीन आहे ते सांगा. असं म्हटल्यानंतर जज साहेब देखील त्याला मंजुरी देतात. म्हणून लगेच अर्जुन पुढची कारवाई करायला सुरुवात करतो. अर्जुन आता साक्षीला विचारतो की मला तुमचा फोन पाहायला मिळेल का. तर लगेचच ती म्हणते की तुम्ही माझा फोन कसं काय मागू शकता. ती पहिली नकार देते. पण मग जेव्हा जज साहेबांकडे हे सांगण्यात येतं तेव्हा ते सांगतात की हो, तुम्ही तुमचा फोन त्यांना बघण्यासाठी द्या. यापूर्वी अर्जुनने साक्षीला एक प्रश्न विचारलेला असतो आणि तो प्रश्न असा की मी तुम्हाला पुन्हा एकदा तेच विचारत आहे की जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमात होतात का, उपस्थित होतात का. आता हा प्रश्न विचारल्यानंतर साक्षी शांत बसलेली आहे. ती काहीही उत्तर देत नाही. पण तिचं अगोदरच ठरलेलं आहे. दामिनीने तिला सांगितलेलं आहे की तू सांगायचं की हो, मी त्या ठिकाणी उपस्थित होते, पण खून मात्र मी केलेला नाही. आता हे सगळं काही अगदी तसंच घडलेलं आहे आणि जी आपली दामिनी आहे तिलाही असं वाटतं, महिपतलाही असं वाटतं की आता साक्षी तेच सांगणार की मी हो तिथे उपस्थित होते, पण खून मात्र मी केलेला नाही, असं त्यांनी अगदी गृहीत धरलेलं आहे. पण सगळं काही त्याच्या उलटं होतं. साक्षी जी आहे ती आपोआपच तिचं जे काही म्हणणं आहे, त्यांनी जे काही ठरवलेलं होतं त्याच्या विरुद्ध बोलते. ती म्हणते की मी तुम्हाला 2 वर्षांपासून तेच सांगत आलेली आहे की खुनाच्या रात्री मी त्या आश्रमात गेलेली नव्हते आणि आजही माझं स्टेटमेंट तेच असणार आहे. मी खुनाच्या रात्री त्या आश्रमात नव्हते. यामध्ये काहीही बदल होणार नाही आणि हेच अंतिम सत्य आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता दामिनी चांगलीच चिडलेली आहे. तिचा अगदी जळफळाट झालेला आहे, कारण तिच्या हे लक्षात आलं आहे की आपण साक्षीला वारंवार बजावूनही तिने तिचं म्हणणं बदललेलं आहे. आपण जसं सांगितलं तसं ती बोललेली नाही. म्हणूनच आता ती थोडीशी महिपतकडे रागाने पाहत आहे आणि महिपतही जरासा विचित्र पद्धतीने साक्षीकडे पाहत आहे. साक्षीही त्यांच्याकडे पाहत आहे. असं सगळं काही चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. आता अर्जुनने साक्षीचा फोन मागितलेला आहे. ती फोन काढूनही देते. पण अर्जुनकडे जो नंबर असतो त्या नंबरवर जेव्हा फोन लावतो अर्जुन, तेव्हा तो फोन त्याच्या हातात जो असतो तो वाजत नाही. तर त्या फोनची रिंग मात्र त्याच ठिकाणी ऐकायला येत असते, पण हातातल्या फोनमध्ये रिंग येत नाही. म्हटल्यावर अर्जुन लगेच इकडे तिकडे पाहायला लागतो आणि तो म्हणतो की फोन तर वाजत आहे, पण हा फोन वाजत नाही. म्हटल्यावर तुमचा अजून एक दुसरा फोन इथेच कुठेतरी आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन चैतन्याला सांगतो की चैतन्य, बघ जरा हा फोन कुठे वाजत आहे. चैतन्य लगेच उठतो आणि फोनचा आवाज घेत घेत बरोबर महिपतकडे जातो. महिपतच्या ठिकाणी, म्हणजे महिपत ज्या ठिकाणी बसलेला असतो त्याच ठिकाणी फोनची रिंग वाजत असते आणि लगेचच अर्जुन म्हणतो की तुमच्या जवळ जो फोन वाजत आहे तो फोन प्लीज तुम्ही मला द्याल का. असं म्हटल्यानंतर तो फोन अर्जुनने मागून घेतलेला आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की हा फोन आता महिपतकडे सापडलेला आहे म्हटल्यावर पुढे काय निर्णय होणार आहे, साक्षी याला काय उत्तर देणार आहे किंवा अर्जुन अजून काही नवीन पुरावा देणार आहे का, असं सगळं काही चित्र आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळत आहे. आता दामिनी देशमुख देखील विचारात पडलेली आहे की ह्या साक्षीने आपण जसं सांगितलं तसं का केलं नाही म्हणून. पण सायली मात्र या ठिकाणी खुश आहे. जे आपले मधुभाऊ आहे त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे, आशेचा किरण त्यांना दिसत आहे आणि रविराजला देखील थोडाफार आनंद होत आहे. पण नागराज आणि प्रिया मात्र खडबडून जागे झालेले आहे की आता आपण गोत्यात येणार आहोत असं त्यांना एकंदरीत वाटत आहे. तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण एपिसोड आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. तर उद्या नेमकं काय घडणार आहे हे पाहणं देखील मजेशीर ठरणार आहे. त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. धन्यवाद.